काय माहित नाही बाई, हा माणूस काय करते आता तटी जाऊन, काय बोलते काय सांगा. मला जायला पुरलं असतं सोबत, घरी आणते की नाही आणत पोरीला काय माहित बाबा, काय बोलते काय नाही तटी. या माणसाचं तर काही खरंच नाही ना. हा माणूस पहिलेच तर घरी असा म्हणे मी आणत नाही ते नाही, तटी जाऊन काय करते काय माहित. काय झालं काय नाही बाबा तटी, मला जायला पुरलं असतं. माझ्या मागे मागे त्याच्या मला जायला पुरलं असतं, माहित तरी झालं असतं. माझी पोरगी कशी आहे काय माहित बाबा, एक फोन नाही किती दिवसाचा. मग पोरीले माया ना तिचं मला काही माहित ना, माया तिले माहित काही. आता काय होते काय माहित बाबा, कितीक मारलं आणि कितीक जोडलं तिले आता ते ना, काय केलं काय नाही. आलो माझी पोरगी, आलो माझी पोरगी. किती हाल केले हो बाई त्या पोरानं तुझे. तू कशी झाली हो बाई, कशी झाली तू बाई ना. बरे ना हाल केले, गेले जायची आपली लाज नाही वाटली. संगन गेली घरातून पोहून रात्री चाट मारून आपल्याला त्याच्या माग. आता कुठे गेलतय बेसरम तर आपली आहे, दुसऱ्याला काय म्हणून राहिली त्याईले. त्याचं काही चुकेल नाही, हिचं या भूपडचा चुकेला इले मार खेट्ट 2-4 काय पाहिजे चप्पल आणि इले मजबूत. बापा जे झालं ते झालं ना बाबा, आता का तुम्ही ते धरून बसून राहिले का बाबा. आपल्या पोरीचे हाल पाहणं काय, आणि तुम्ही त्याच्यावर काय बोलून राहिले बाबा, तिला कसं वाटेल काय बोलून राहिले. हे हाल काय मी केले, हिनं स्वतः करून घेतले. मी काय म्हणू की तो पोऱ्या सुद्धा नाही, ते खानदान बोगस आहे बाबू. पोरी त्याच्या नांना बोलावं काय प्रेम काय खरं नसते. त्या पोरीचं प्रेम उतू आलं त्याच्या मागे गेली रातोरात. चुकी माही आहे का त्याच्यामध्ये. बरं की नाही जिती आली नाही मरेला झाली ती घरातून. संजू असा काय बोलून राहिला तू आता, काय लेका माणूस तू आणली ना आता पोरगी घरी आपल्या, तू लेका तरी बी काय तिरकसच बोलतो लेका. काय हो शांतार भाऊ, आत्मा दुखते जरा, मन दुखते माणसाजवळ. सांगा ना तुम्ही, म्या पोरीसाठी काय नाही केलं. त्याच्या यादान पैसे काढून येईल पोरीला शिकवलं, हिनं काय पांग फेडले माय, काय काम पांग फेडले. दुसऱ्याच्या मागे पोहून गेली. सांगा ना मग काय करू मी. पण कोणत्या गेली प्रेमान बाबू आता सांगा, काही तोंड टाकायला जागा ठेवली कुठे. अरे बापा जाऊ द्या आता. संजू भाऊ तो विशेष काढू नका, जाय होय घरात जाय, होई नी घरात घेऊन जा. चालो बाई चाल बाबा, घरात चाललो करतो आता कसं गुन्ह्या गोविंदानं नांदा. हो पोरी तूही पाहिजे बापा, त्या बवाऱ्याचा फोन येईन तर बसतीन फोनवर बोलत. आता मानावराच आहे मग फालतू कसं अजून आफत नाही पाहिजे. बापा आता नाही होणार ती चुकी डबल नाही. कोणाचा फोन आहे ना तर उचलत नाही मी, मला काय घेऊन देत नाही कोणाचं, काय घेऊन देत नाही. अरे शांताराम भाऊ आता तर बस, हिनं त्याचा नान धरला, त्याच्यासोबत फोनवर दिसली बोलायसाठी कापून टाकतो इले. आता जरी आणली, आता तुमच्या शब्दामुळे आम्ही आणली वापस. मला तिथं थोडं नाही पाडून आलं अटी आणली ताबा तरी बी. काय बोलून राहिले हो पागला आली काहीच काही. पोरगी घरी आली ना आता आपली, तरी तुमचं टिपरू चालूच आहे. हे अशी नाही हे तशी. जरा चुपचाप बसा बरं, तुम्ही मुकाट्याने बसा. मलाच बोलतो फक्त, या बेसरमध्ये बोलणं खाणं पाहिजे. चप्पल मारणं 2-4 दिले, काय गेले फोन गेले दुसऱ्याच्या मागं. लाज नाही वाटली दिली आता मोठी हे करून राहिली. तुला मोठा पुडका द्या पोरी संजू याच्यासाठी आणली पोरगी वापस. काय ले का तुम्हाला येता बरोबर सुरू झाला ले का, काय ले का बरोबर नाही हे बोलणं. आपला पोटचा गोया आहे का, तू पोरगी आहे तू असं बोलून राहिला शोभते का तुले. काय ले का माणूस आहे रे तू. राजा शांतार भाऊ मस्त खराब होते रो माणसं. किती केला पुन्हा या पोरीसाठी हिनं काय पांग फेडले आपले सांगा ना. माय चुकलं ना बाबा, माय चुकलं ना, मला माफ करा. माय जीव या नाही तर बाबा, तुम्ही मला एवढे बोलू राहिले आता तर जीव येऊन टाका. बाय बरी कटकट चालली जाते तुमच्या वागची. काही जीव नाही घे त्या बाप, काही नाही बाई जाय तो घरात. जाय बाई या पोरीला घेऊन जाय घरात. चाललं मा चाललं पोरी घरात, काय नादी लागू राहिली तुम्ही त्या बाबाच्या. चाल लवकर. अरे गड्या संजू येतो आम्ही, फक्त घरी कसं गलबला नको करू. पोरीने मारझोड करशील नाही, फालतू घेऊन ना दे ना, हात बी नको लावू आता. चुपचाप राहा घरी, बिलकुल बोलायचं नाही. काहीच नाही शांताराम भाऊ काही बोलत नाही, तुम्ही म्हणसान तसं. चला शांताराम बाबू जाऊ दे आता, टेन्शन घेऊ नको रे बाबू. गेली तर गेली सायाची, ते काही टिकणारीच नव्हती ना. बावन होती ते, काय सांगा घरले लय बावन होती ते. जाऊ दे ती नको लागू आता. तिचा विचारही नको करू बाबू, दुसरी आणू चांगली आपण. अरे बाबू तुला माहित नाही बाबू, लय चावट होती ते. तू तिकडे गेला की नाही भाई, की हिचे रंग इकडे चालू होत म्हटलं घरी. आता तुले काय सांगा बापा, त्यापासून लय लपून ठेवलं असं वाटते पोराले. काय सांगा तू गेला भाई की तिचे इकडे फोनच चालू होत म्हटलं. सकाळपासून संध्याकाळ फोनवर बोले. आता काय सांगू तुले. आई बाबा ती चावट होतीस ना, होतीस ते. होतीस ना, मला माहितच होतं, मला तिचा डाऊटच होता ना. आता कसं आता बरी गेली ती, बरी दिली काढून छायाची. पण तुम्ही ना बाबा आई
लय गिनी कमी मारला ना, लय मारा लागत होतं, लय मरत होतं, हातपायच मोडा लागत होती. हातपाय मोडूनच तिच्या मायबापाया घरी पाठवा लागत होती. सायाची दूधची लय चावट होती ना ते, हाणच लावत होती मी ना. बाबू आम्ही ना तर तिचे हातपाय मोडले असते, पण कसं आता तुझ्या तोंडा इकडे बी पाहा लागते ना बापा. जरी झालं तरी बापा तुला लग्न केलं ना तिच्यासोबत, असं करायला वाटलं आता आम्हाला. दे बापा काय उपरून गोष्टी काढतं, तिचं नाव घेतं दलिंदरचं, तिचं नाव बी तोंडावर घ्यायला नाही पुरत, एवढी चावट होती ते. पण आता तू काही टेन्शन घेऊ नको, तिचा विचार अजिबात डोक्यातून काढून टाक. काही तिच्या म्हणजे काहीच नाही. नाही तर मग करशील फोन करत बसत तिचा वाटले यांना दे ना. हिंदी मनात विषय काही ते प्रेम जागृत असं नाही झालं पाहिजे. बाबा नाही ते माय बापाची किंमत नाही करत, तिची किंमत काय करू मी. आणि तशी ते चावट होती, मायनं पाहिलंच आहे, फोनवर बोलत होती, तर मग काय करू तिचं. काही मेले तिच्या मनात येत नाही. प्रेम काही जागृत होत नाही. मेलं मा प्रेम, आज प्रेम आणि प्रेम जमलं. हे असं जमवा लागेल आता, त्याच्या मनातून त्या घोबळचं सगळं काढा लागेल, नाही तर मग कसं तिचाच जप करीन. नाही तर अरे बाबू ते काही खरी नव्हती बापा, ते होती चावट. तिचा विषय कसा मनातून काढूनच टाकतो आता. तुला आम्ही चांगली पोरगी पाहून तिच्यासोबत लग्न लावून देऊ आता, विषय सोड तिचा. अरे बाबू ते काय रे चिलम तोंडी काय शोधी होती रे ते. पण आता कसं ते पुढे आम्हाला जाता नाही आलं म्हणून कसं आम्ही काही म्हटलं नाही बाबा. तू आता आमचा कोणता ऐकला आलात म्हणून त्या विषय होता. पण आता की नाही, आता बाई हिरोईन जाणू तू यासाठी स्पेशल चांगली पोरगी आहे, मस्त गोरी गुमटी, चांगली जाडी जुडी मस्त. हा जाय बाबू तू जाय, आराम कर बरं जाय. हो बाबा. जमलं की नाही आता, गेली की नाही ते बला घराच्या बाहेर. तिला कसं आपण काढून द्यायचाच नांदे होतो ना. बरोबर जमवलं, पण ते तुलेच जमते बाबा. पहिले पोरगा ताब्यात केला, नेहू बडे दिले घराबाहेर काढून. ना बजे बास ना बजे बासरी. आता काय तर बापा, ते तर मला उशीच पटेल ना ती दलिंदर वानाची. तिनं ज्या दिवशी आपल्या घरात पाय टाकला त्याच दिवशी मी ना कसा हे केलता एक निर्णय. म्हटलं कसं आता इले या घराच्या बाहेर कसं काढू कसं नाही, तोच विचार चाले मामा ना. जाऊ दे तिचा विषय काढू नको. चांगली आता पूर्ण या पोया कर, खीर कर मस्त, भजे मजे काय चांगली. कसं पोराला जाऊन खाऊ पिऊ घातलं की थोडंसं कसं असेच राहायचे तू. जाय बाई आपले खाणं होते त्याला खाऊ घालू, त्याच्या मनातून काढून टाकू. जाय. आता करतो बापा, नाहीतर लय दिवसाच्या पूर्णाच्या पोळ्याने खाल्लं नाही बापा चांगली चुंगलं. ते दलिंदर होते घरात तर काय किटकिटच होती ना बापा सगळी. हो कर जाय. हो बाई आता किती लढतं, बस झालं ना आता, लढू नको बरं. मला माहित आहे ना तुझ्यासोबत काय केलं ते ना, तर मला सगळं माहित आहे. तू लढू नको बरं आता. आई माझ्यासोबत लय केलं रे, मला लय मारले ते ना, वावरात नेलं, वावरात मारलं, वावरातून घरी घशात आणलं, मला घरी मारलं. मावर लय अन्याय अत्याचार करे. मला असं वाटते मानवरा लय चांगला आहे, मला चांगलं सुखात ठेवीत पण नाही. आई काही खरं नाहीये प्रेम गेम. मी बाबा आंधळी झालती प्रेमात. जाऊ दे बाई, जे झालं ते झालं आता. तुलाच का माहित होतं काय हे पुढे असं करतील म्हणून. कोणाला काही माहित नसते पुढचं. जाऊ दे आता, ते काही विचार करू नको तू, आणि चांगली राह, लढू नको तू आता. मी लय चुकी केली ना, मोठी खूप मोठी चुकी केली मी त्याच्यासोबत लग्न केलं तर. आता मला पश्चाताप येऊन राहिला त्या गोष्टीचा. बाई जाऊ दे ना बाबा आता. तो काय विषय काढून राहिली, मी म्हणून राहिली तुला आता शांत बस तू, लढू नको, आणि ते सगळे विचार काढून टाक मनातले. जे झालं ते झालं बाई, आता चुका होतच असतात. आता तू काही असं मनात काही ठेवू नको बापा, आणि विचार सगळे काढून टाक. जाऊ दे बाई जाऊ दे, टेन्शन न घेऊ. आहे ना आता आम्ही, आहे आम्ही, जाऊ दे. काही आता कसं जास्त टेन्शन घेऊ नको बापा. तोच तो काही विषय काढू नको, मनाला काही लावून घेऊ नको. आहेत ते माय बाप. हो बाई. काय बरं आता ते बाबाई चांगले बोल राहिले की तुझ्यासोबत. आता आमच्याही मनात तुझ्याबद्दल काही नाही, आणि तू बी कसं तुझ्या मनातलं सगळं आता विचार, वाईट विचार काढून टाक आता. विचार करू नको जास्त आता, नाही तर मग काय तेच ते. हे चांगलं नसते बरं. असं विचार करू करू माणूस पागल होत असते. त्याच्या बाहेर निघ आता तू, बस झाला आता ते लळपळ करणं. नाही आई आता नाही लढत. आता तुम्ही आहे ना दोघं बी माझ्यासोबत. मी नाही लढत आता. माझ्यानं लय चुकी झाली बाबा, मोठी खूप मोठी चुकी झाली. आता मला पश्चाताप येऊन राहिला त्या गोष्टीचा. आता काय करू मी, मला काही समजून नाही राहिलं. जाऊ दे ना बाई आता, काय ते मरेल मूर्ती उकळून काढून राहिली. आता तुला पहिले म्हणून मी बाई ते प्रेम काही कामाचं नसते, पण रात्री चाट मारून गेली बाबा त्याच्या मागं. आता जाऊ दे, आता तो विषय मी भुललो, तूही भुलून जाय. काही राहिलं नाही, तथ्य राहिलं नाही आता त्या विषयामध्ये.
हो पोरी, आता तू विषय काढूच नको बरं. तू तिकडचा आमचंही मन दुखते बरं. पाय ना तुला किती मारलं ते ना, तर मग तेच ते तू आणशील तर कसं आम्हाला खराब वाटते बाबा. तू आता सगळे विचार काढून टाक मनातले. आता आम्ही काही आणत नाही आमच्या मनात. तुम्ही आता कोणतीच गोष्ट नाही करत त्याची. लढत बी नाही काहीच नाही. आता चांगले राहायचं आता मी. पण आई खरं सांगू काय, मनात तेच ते येऊन राहिलं. मी खूप मोठी चुकीच झाली. पण चुकीच झाली माझ्याने. मी त्याच्यासोबत लग्न केलं तर काय करू मी आता. तेच ते येऊन राहिलं मनात. हे प्रेम आणि प्रेम काहीच नसते. पण आता मला समजलं बाबा, हे प्रेम हे आंधळ असते. काही नाही बाबा, वापर करून घेतात लोक. ऐ जाय बरं तिले तिकडे किचन मध्ये घेऊन जाय, जेवण खाऊन दे तिले. आणि बाई आता विषय काढू नको पाहतो. घेणं द्यानं झालं, चूक झाली तुझ्या, आम्हाला मान्य आहे ना. तुला मान्य आहे त्या गोष्टी. काय टेन्शन घेऊन राहिले, आम्ही आहे ना माय बाप तू. तो विषय काढू नको आता. प्रेम झालं तर मग असं झालं, माहिती चूक झाली माहित आहे ना आता. बरं पोरी, खरंच तो विषय बंद कर बरं. तोच तो विषय आता बंद झालं बरं. चाल बरं जेवण कर बरं. उठ लवकर चाल. नाही मला भूक नाही ना, मी नाही खात. उठलो का? खात नाही करून राहिली. चिमूटभर मास नाही राहिला अंगाने, खात नाही म्हणते. त्यावेळी निवडत नाही किचन मध्ये. चाल खाऊ घालीले. चाल बरं, नाटकं नको करू. पाय बरं, काहीच तर मास नाही राहिला अंगावर. चाल लवकर. काय बबन, मला लय लेट माहीत पडलं गड्या. मी जायला होतं गावले आज. आता मला माहीत पडलं. आता सांगितलं मला माऊली ना की गड्या असं झालं म्हणून. मी जर असतो ना तर हे ऊस नसतं दिलं गड्या. ते तुझ्या घरा लोक ऊस नसतं दिलं. मी जाऊ दे गड्या शिवराला. आता काय करशील मग? आता काय करशील सांगतो. आता झालं ते आता काय. अरे एक फोन तर करता तू मले. तागड आलो असतो पयत. कशी आली ते तुझ्या घरी, कसे पाहिले असते म्या. फॅनत्या काय आहेत बे फॅबऱ्या महापुढे. हे उचलू फेकले असते सायाची. कसे माझा दोस्त आले तर कसे येतात घरी, पाहिले असतो म्या द्यायले. जाऊ दे आता, झालं ते निपटलं. जाऊ दे आता, काय करतं ते. जाऊ दे, झालं ते झालं आता. काका, शिवराय काका, ते झालं ते चांगल्यासाठी झालं. बरी गेली ते भुफट, बरी गेली. काही कामाची नव्हती ते. दलिंदर होती ते. औषा पायाची होती ते. काही कामाची नव्हती. नाही ते गेली त्याच्याबद्दल तर काही विषय नाही ना रे बाबू. पण कसं तुमच्यावर दादागिरी केली त्याने येऊन ते वाटून राहिलं मला त्यासाठी. ते तर गेली सायाची. दुसरी त्यासाठी दुसरी आणू चांगली. टापची हिरोईन आणू त्यासाठी करून चांगली. हे काय रे खेकडी पोरगी, खेबड्या तोंडाची, नाकात सुधी ना तोंडात सुधी का. आता शिवला दुसरी तर आणणं आपल्याला. तू काही टेन्शन घेऊ नको बाबा. आणि बाबू त्या काहीच टेन्शन न घेऊ. आणू आपण चांगली आणू काढून, चांगली पोरगी पाहू त्यासाठी. पण तुम्हाला एक सांगतो मी आता, कसं या शांत्याला अकात करावं लागते बरं. आता हा बदला घ्यायच लागते आपल्याला. हा शांत्या कसं कुठे बी तोंड घालते सायाचा. कुठे बी कसं कांड्या करायचेच काम करते. तो कसं याले अकात करून जाय. त्याला अकात करू शांत्याले. त्याच्यापेक्षा ते घाबरायले. तो लय दादागिरी करते. डॉन बॉडीगार्ड. त्याला अकात करायला लागते. अरे थांब ना, तू त्याचं लग्नच राहिलं आणि बाकी आहे त्याचं लग्न. तो कसा लग्न करते, कसं त्याचं लग्न होते हेच पाहतो मी आता. मी बबन आहो ना. आपण तो बोट घालायला एक नंबर. गारवा शिवला. त्याची तर मोठी कांडी हाती आहे. त्याचं लग्नच ना होऊ दे ना. त्याचा आबाई ऐकून देतो ना तो. त्याचा आवाज तशी कांड आहे म्हणा कमला बरोबर. तसंही त्याचं लग्न होत नाही चावडचं. त्याचं तर होतच नाही म्हणा. पण कसं चेतन बाबू, तू कसं जास्त म्हणजे विचार करू नको बरं. गेली तर गेली खायची. आणि हे प्रेम काही नसते. 3 दिन की चांदणी असते. जाऊ दे. टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. काका कोण टेन्शन घेऊन राहिलो. आपण फक्त ऐश केला. ऐश घेत झाला ना आपला. जाऊ द्या. गेली बरी गेली. डोक्याला कुठे ताप घेता. काही कामाची नव्हती ती. बरी गेली सायाची. तेच करायला लागते आजकालच्या जमान्यात. यूज अँड थ्रो. तुला तरी घरा लोक आणले, ते घरा लोक आणायलाच नव्हतं पाहिजे. पहिले ऐश करून घेतात तिकडे. जय हिंद जय भारत. आपल्याला काही घेणं देणं नाही. असं करायला पाहिजे तुला. ते तेवढं चुकलं माय. ते जास्त उतू आलं तर माकडे. जाऊ द्या आता. झालं ना सारखं. जाऊ द्या. गेली ते घुबड. जाऊ द्या आता. शिवला गळा तो विषय बंद करून टाक आता. बंद करून टाक. तो काही विषय कसं मी काही काढत नाही. चाल मग आपल्याच घरी जे आले. मी घरची सांगितलं की स्वयंपाक करतो. बबनची बायको पोरगा येऊन राहिला जे आले म्हणून. नाही रे बाबा, तू मा घरी जेव लागलास तसा. आपल्याच घरी जेव आपण. त्या घरी काही येत नाही. अरे नाही चाला ना तुम्ही. नाही काका, घरीच आहे. घरीच जेवतो. बरोबर. शांताराम भाऊ, तुम्ही असं सोडायलाच नव्हतं पाहिजे ना. त्या पोरीले डायरेक्ट पोलीस स्टेशनला न्यायला लागत होत तुम्ही ना. आणि डायरेक्ट त्या बबन्या बायकोचा आणि बबन्या पोराचा तिघाचा रिपोर्ट द्यायला लागत होता.
राजा शांताराम आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं राजा, एवढं मारलं त्या पोरीला काय सांगा तुम्ही. अरे बापा लाता बुक्के ना कुदू कुदू मारत दोघं नवरा बायको, बबन्या बिन बबन्याची बायको मी. वायरी म्हणजे धुनच होतं त्याच्यासाठी. आणि तुम्ही राजा काहीच केलं नाही, रिपोर्टही दिला नाही त्याच्या नावाचा, त्याला वकातही केला नाही. काय बा माणसं आहे तुम्ही. बा रिपोर्ट देऊन करतो काय सांग ना तुम्हाला. हा अरे फालतूची बदनामी होते ना बाबा. एक तर आपल्याला त्या पुढे दुसरं लग्न करणं आहे ना, लग्न नसतं करणं तर माफच रिपोर्ट गेली ती. पण दिवस झाली की तिथं झमको नाही ना. काय हे करतं रिपोर्ट देतं. तुम्हाला माहित नाही बरं कोर्टाचं काम कसं असते तर. आपल्या भारतात कसं लवकर न्याय भेटत नाही ना, 15-15, 20-20 वर्ष थांबा लागते. झटकीपट नाही ना तिचा. ते पूर्वीला खस्ता खात बसीन का त्या न्यायालयाच्या आणि त्या पोलीस स्टेशनच्या. काही आहे बा तुम्ही. तिचा संसार बसू देता की नाही बा. रिपोर्ट दिल्यावर बसते का माणसा संसार. हो लेखी बरोबर बोलून राहिले राजा तुम्ही. आता पोरीचं लग्नाचं फसलं असतं लेख रिपोर्ट केस मेच झाली असती तर बरोबर आहे राजा. शांताराम मग तुम्ही डॉक्टर चांगलं चालतं राजा. पण तुमच्या लक्षात येते राजा, आमच्या लक्षात येतच नाही साहेब. असं आम्हाला तेच दिसते येईनं मारलं म्हणून असं झालं तसं. तर मग तुम्हाला म्हणा लागेल राजा, तुमचं डोकं चालतं पण चांगलं राजा. आमच्या डोक्यात काही भेटतात नाही, काहीच खरं नाही ना, आमचं मस्तकच खरं नाही. तसा विषय नाही, पण कसा विचार केला पाहिजे माणसानं थोडासा. आणि उद्या चालून आपल्याला पुरीच लग्न करावं लागते, पेपरबाजी होते कोर्टाकाठी झाली की. असा विषय नव्हतो. अरे लोकांना माहीत पडते. त्यापेक्षा कसं चुपचाप आता मोडलं. आता 6 महिन्यांनी देऊ डबल झमकून तिचं लग्न. बरं तुमच्या हिसाबानं काय करा. पण कसं त्या संजू भाऊ समजून सांगितलं ना तुम्ही ना पद्धतशीर का. आणि अजून कसं गडबड करतील संजू भाऊ. नाही संजू काही गडबड करत नाही, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. गडबड करू देतो आम्ही संजूले. नाही सांगितलं मी त्याला समजून. पण शांताराम भाऊ या पोऱ्याला पिन्नार राजा, ह्याच्यात त्याला चांगला. या हराम खोरानं फसवली करे बाई पोरी. या ह्याना लागते राजा. माझ्या हात पाय पुरे सोय करून राहिले. मग असं वाटते त्याला 2-4 ठिकाणी मोडाच पोऱ्याले. अहो दे ना भाऊ, कायले नांदी लागणार बा. कायले काही मोडतं द्याले फालतू घेणार. जाऊ दे बाबा, जे झालं ते झालं. एक डोळ्या लावायचा, एक डोळ्या उभ्या ठेवायचा. आता गळ्या कालू मी काय मोडू नसतो शकलो काय. मी काय मारू शकत नसतो का त्याला. पण कसं त्याला मारून काहीच फायदा नव्हता. आपली चुकी आहे ना. आपली पोरगी बैकेल होती, त्याच्या मागे गेली. काय करतं ते तुमच्याच लोक लक्षात येते बाबा. असं केली कसं होईन, असं केली कसं होईन. आमचं तर मस्तकच चालत नाही. खाली असं असते पाहे. हो शांताराम भाऊ, तुम्ही राजा पण हुशार आहे बा. तर बा कायचा काही हुशार आहे बाबा. जाऊ द्या आता, झालं ते झालं. चला मग मित्र, उरेत भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर कमेंट्स नक्की करा. कमेंट्स जास्तीत जास्त करा मित्र. तुमच्या जर कमेंट जर आल्या तर आमचाही उत्साह वाढते, आनंद वाढते. आम्हाला कसं याच्यापेक्षाही चांगला व्हिडिओ बनवा असा वाटतो. त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट्स करा.